श्री स्वामी समर्थ. मी संगीता. माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सर्वांना रामकृष्ण हरी. मंडळी, जे पती पत्नी आहेत, पती पत्नी एकाच ताटामध्ये जेवतात. आज अशी परंपरा आहे. झपाट्याने आपली जे भारतीय संस्कृती आहे ती खूप बदलत चाललेली आहे. जग खूप झपाट्याने पुढं जात आहे. खूप काही पहिल्या जे परंपरा आहेत, प्रथा आहेत, त्या मागे पडलेल्या आहेत. आणि आज पण काही काही घरामध्ये संस्कृती एवढी म्हणजे आपली जे हे आहे संस्कार आहेत ते जपल्या जातात. आणि काही ठिकाणी खूप बदल झालेला आहे. झपाट्याने जग पुढं गेलेलं आहे. तुम्ही सुद्धा नवरा बायको एका ताटात जेवतात का? आता महाभारतामध्ये भीष्मानी 5 पांडवांना असे 5 संदेश दिले होते. भारतामध्ये याचा उल्लेख सुद्धा झालेला आहे. शास्त्रानुसार खरंच पती पत्नी एका ताटामध्ये जेवणं शुभ मानलं जातं या अशुभ मानलं जातं. अशीच एका ठिकाणी ही गोष्ट घडलेली आहे. जे एकत्र कुटुंब राहतं त्या कुटुंबामध्ये एकत्रित दररोज एक टाईमचं जेवल्या जातं. आणि असे नवरा बायको दोघंच जण शहरामध्ये नोकरी करण्यासाठी आलेले आहेत. ते आज सुद्धा एकाच ताटामध्ये काही काही ठिकाणी जेवल्या जातं. याला शास्त्र आधार काय आहे ही सविस्तर माहिती देते. तुम्ही सुद्धा एकत्र जेवता का? आणि का जेवायला नाही पाहिजेत? यांनी काय होतं? खरंच एका ताटामध्ये जेवल्याने पत्नी आणि पती यांचं प्रेम वाढतं का? याबद्दल सविस्तर आपण जाणून घेऊया. खूप मोठा नाही व्हिडिओ बनवणार, छोटाच व्हिडिओ बनवणार, पण खात्रीशीर तुम्हाला पटेल अशी माहिती देईल. पटली तर नक्की मला कमेंट करून सांगा. नाही पटली, काही चुकलं तर ते सुद्धा मला सांगा. चला तर मग सुरुवात करूया. मंडळी, आत्ताचं जे जग आहे ते खूप पुढं गेलेलं आहे. आज सुद्धा पहिले जे कुटुंब एकत्र फॅमिली असायची, 5-5 भाऊ असायचे, त्यांच्या बायका असायच्या, त्यांचे मुलं बाळं असायचे. आज सुद्धा मोठा खटला एका ठिकाणी आहे, काही काही ठिकाणी एकत्रच आहे. आणि मोठा खटला एकत्र असताना त्यांची मुलं बाळं सर्वांचं जेवण एकत्र करणं आहे. पण शहरांच्या ठिकाणी बऱ्याच अशा जोड्या आहेत की दोघंच नवरा बायको राहतात. आता जे दोघं नवरा बायको राहतात, शहराच्या ठिकाणी राहतात, एकत्रच राहतात, दोघं एकत्रित परिवारासोबत राहत नाही. असे नवरा बायको आता सुद्धा काय करतात माहिती आहे का? ही खरी गोष्ट आहे का की नवरा बायकोंना एकत्र जेवलं की प्रेम वाढतं, असं बऱ्याच लोकांच्या तोंडातून ऐकलेलं आहे. आणि अशी एक मान्यता आहे की एक मनामध्ये आहे की नाही, खरंच प्रेम वाढतं. आता जेव्हा नवरा बायको एकत्र राहतात, नोकरी करतात, तेव्हा कामावरून येतात, भांडे जास्ती पडू नये म्हणून एकच ताट घेतात, एकत्र जेवतात. किंवा वाढण्याचा कंटाळा आला म्हणून एकाच ताटामध्ये जेवतात, हे सुद्धा कारण आहे. आणि दुसरी गोष्ट, खूप प्रेम आहे, आपण एकाच ताटामध्ये जेवूया, हे सुद्धा कारण आहे. असे अनेक अनेक कारणं निघतील. पण एका ताटामध्ये जेवणं, पितामहा भीष्मांनी पांडवाला असे संदेश दिले होते, म्हणजे प्रॉपर्टीपासून, म्हणजे जे सोनं नाणं, म्हणजे जन्मण्यापासून तर मरेपर्यंत जीवन कसे जगायला पाहिजेत. जेव्हा म्हणजे जे भीष्म आहे, 5 पांडवांना जे संस्कार त्यांनी दिलेले आहेत, जे वाक्य सांगितलेले आहेत, जे श्लोक सांगितलेले आहेत, म्हणजे धर्म आणि अधर्म याच्यावर जी काय माहिती दिलेली आहे ती पांडवांनी स्वीकार केलेली आहे. स्वीकार करून त्यांनी त्यांचं जीवन हे केलेलं आहे. आणि जे त्यांचे जे दुसरे भाऊ होते त्यांनी ते अमान्य केलेलं आहे. आता म्हणजे भीष्मांनी असं सांगितलेलं आहे की एकत्र कुटुंब असणं हे सहपरिवाराची ही एक ताकद आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा पती पत्नी सर्व एकत्र कुटुंब असतं, आता एक कर्ता पुरुष असतो, त्या कर्ता पुरुषावर घरातल्या प्रत्येक सदस्याची जबाबदारी असते. आणि प्रत्येक सदस्याची जबाबदारी त्याला पूर्ण करावी लागते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक सदस्याला कोणत्या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे त्या गोष्टीचा न्याय देण्याचं काम सुद्धा त्या पुरुषावरच असतं. म्हणजे बायकोपासून, आईपासून, त्यांच्या मुलांपासून, जे हे एकत्र कुटुंब आहे त्याची जबाबदारी कर्त्या पुरुषावर असते. जर पती पत्नी दोघंही कमवत असतील आणि दोघांचा पण हातभार आपल्या सहकुटुंबावर असेल तर तो भाग वेगळा राहिलेला आहे. जर एकटा कमवत असेल तर त्या एकट्यावरच सर्व काही बघायचं असतं. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही आता शक्यतो सहकुटुंब
एकत्र जेवणं ही एक ताकद असते, घरामध्ये प्रसन्नता असते आणि एकत्र एक टाईम का होईना सर्व परिवार एकत्र येऊन मोबाईल साईडला ठेवून टी व्ही न बघता जेवण करणं हे खूपच शुभ मानलं जातं. जेव्हा आजसुद्धा आपण मुलांना जेवण देतो तेव्हा मुलं टी व्ही लावतच म्हणजे टी व्ही पाहत जेवतात. आता टी व्हीमध्ये जे काय दाखवलं जातं ती नकारात्मक ऊर्जा आहे ती सर्व मुलांच्या पोटामध्ये खरोखरच जाते. ते विचार सगळे पोटामध्ये जातात, कारण जेवणावरलं लक्ष आहे ते सर्व लक्ष टी व्हीकडे असतं त्यांच्या. आणि टी व्हीमध्ये काय घडतं त्याच्यावर ते केंद्रित असतं. काय खातो, काय त्याच्या पोटामध्ये जातं, किती खातो त्याचं लक्ष बिलकुल नसतं मुलांचं जेवणावर लक्ष. बरेच आज मोठे लोकसुद्धा टी व्ही पाहतानाच जेवतात. टी व्ही पाहताना जेवणं हे खूप चुकीचं आहे. 10 मिनिटामध्ये जेवण होतं किंवा 15 मिनिटामध्ये जेवण आपलं पूर्ण होतं, तर 15 मिनिटामध्ये टी व्ही बंद करणं हे खूप सोपी गोष्ट आहे. जर विचार केला तर विचार करा आणि टी व्ही बंद करूनच मुलांना जेवण द्यायला पाहिजेत, कारण मुलं तर ऐकत नाहीत. पण टी व्ही पाहताना आज मोरे दादासुद्धा कितीतरी ठिकाणी जेव्हा आपल्याला खूप चांगली माहिती देतात, व्यासपीठावर जेव्हा माहिती देताना तुम्ही ऐकत असणार तेव्हासुद्धा मोरेदादांनी सुद्धा सांगितलेलं आहे की टी व्ही पाहून जेवणं हे खूप चुकीचं आहे. आता दुसरी गोष्ट, पती पत्नी एकत्र जेवणं हे शास्त्रानुसार अशुभ मानलं जातं. आता अशी मान्यता आहे सगळ्यांची की पती पत्नी एकत्र जेवल्याने प्रेम वाढतं. आता पती पत्नी आजसुद्धा बऱ्याच घरामध्ये एकत्र कुटुंब आहे आणि एकत्र कुटुंबामध्ये आता सून आहे गावालासुद्धा, तर सुना आजसुद्धा डोक्यावर पदर घेतात आणि खाली पदर, सासरा असो सासू असो, डोक्यावरून पदर पडू देत नाही, आजसुद्धा आहे. पहिलं तर खूप होतं पण आता थोडं कमी झालेलं आहे. मग त्यांचा आता असे काही जोडपे आहेत की ते एकत्र जेवत नाहीत पण त्यांचं खूप पुष्कळ प्रेम आहे. पत्नीच्या पुढे पती एक शब्दही जात नाही, तिला विचारल्याशिवाय काहीही काम करत नाही. आज मी बऱ्याच अशा जोड्या पाहिलेल्या आहेत. मग त्यांचं प्रेम नाही का? जर तुम्ही एकत्र जेवलात तरच तुमचं प्रेम आहे का? आता ह्याच्यामध्ये अशा काही मी गोष्टी ऐकलेल्या आहेत की जेव्हा एकत्र कुटुंब असेल, मुलं असतील आपले आणि पती पत्नी एकत्र जेवत असतील तर मुलांवर सुद्धा त्याचा वेगळा परिणाम पडतो आणि मुलांच्या सुद्धा मनात विचार, पाहणारे आहे त्यांच्या मनामध्ये वेगळे विचार येतात, त्याची ती नजर आपल्या नात्याला लागत असते. बाहेर पण जातो आपण एकत्र जर खाल्लं तर 1000 जण 10 जण आपल्या ताटाकडे आपल्याकडे पाहतात. कळत न कळत प्रत्येकाची नजर शुभ असते अशी नसते. नजर इतका वाईट नकारात्मक ऊर्जा आहे ती एकदा मागे लागली तर ती मागे लागल्यानंतर पती पत्नीमध्ये जे म्हणजे याचं भांडणाचं जे एकदा तडा पडतो आणि एकदा कुठलाही आता प्लेन कपडा आहे आणि तो थोडासा फाटला तो कितीही शिवण्याचा प्रयत्न केला तरी तो कपडा फाटतच जातो. म्हणून शक्यतो शास्त्रानुसार पती पत्नीनं एकत्र जेवणं टाळावं. पती पत्नीनं एकत्र न जेवण्याचं कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे शास्त्रानुसार अशुभ मानला जातो आणि एकत्र जेवल्यानेच प्रेम वाढतं. हे सर्व आपल्या मनाचे विचार आहेत. तुमचा काय विचार आहे? तुम्ही सुद्धा एकत्र जेवता का? मला नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. काही चुकलं असेल, काही बोलण्यामध्ये मागे पुढे झालं असेल तर मला क्षमा करा. श्री स्वामी समर्थ.